नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत फ्लावर बटाट्याची भाजी, सुकी भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे 2 बटाटे आपण साल काढून अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत. इथे फ्लावरसुद्धा आपण कापून घेतलेला आहे. एक कांदा घेतलेला आहे. तर आधी आपण काय करणार आहोत, फ्लावर धुवून घेणार आहोत. तर इथे फ्लावरमध्ये पाणी घातलेलं आहे आपण, त्यामध्ये घालणार आहोत मीठ आपण. 1-2 मिनटासाठी आपण या पाण्यामध्येच, मिठाच्या पाण्यामध्येच आपण हे राहू देणार आहोत आणि मग नंतर पाणी फेकून व्यवस्थित परत एक पाण्याने धुवून घेणार आहोत. तर इथे आता हे पाणी फेकून देऊ आपण. तर बघा, इथे 2 पाण्याने आपण धुवून घेतलेले आहे व्यवस्थित. आणि आता इतर साहित्य मी तुम्हाला भाजी बनवताना दाखवणार आहे. तर इथे गॅस चालू केलेला आहे आपण आणि आता तेल घालणार आहोत कढईमध्ये आपण. तर इथे तेल तापलेलं आहे. मोहरी घालू आपण. मोहरी छान तळतळलेली आहे. तर जिरं घालू आपण. थोडासा हिंग घालू. हिरवी मिरची 2-3 हिरव्या मिरच्या कापल्या. आता घालू कांदा. इथे मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आपण. तर कढीपत्ता घालू आपण. कढीपत्ता मी केव्हाही असा थोडा नंतर घालते, कारण तो व्यवस्थित असा छान राहतो हिरवागार. आणि जर तुम्ही डायरेक्ट जिरं मोहरी टाकल्यानंतर लगेच जर घातला तुम्ही कढीपत्ता, तर तो काळा पडतो, जळून जातो म्हणून असा आपण थोडा नंतर घालायचा, व्यवस्थित होऊन जातो तो. आपण कांदा वगैरे परततो त्याच्यामध्ये छान तो होऊन जातो आणि स्वादही छान उतरतो त्याचा जास्त प्रमाणात. म्हणून केव्हाही कढीपत्ता असा नंतर घाला, तुम्ही करून बघा. हळद घालू आपण. तर कांदा झालेला आहे आपला. त्यात घालू धनापूड घातलेली आहे आपण. हे घरगुती लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे आपण. आणि हे काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे. तर हे काश्मीरी लाल तिखट आपलं हे तिखट नसतं जास्त. तर इथे आता आपण बटाटे घालणार आहोत. मिक्स करून घेऊ. बटाटे घातल्यावर फक्त एक वाफ काढून घेऊ आपण, नंतर फ्लावर घालू आपण. आता घालू आपण फ्लावर. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. सर्व मसाले कोट झाले पाहिजे. आता घालू चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊ. तर थोडं झाकण ठेवू आपण, म्हणजे फ्लावरसुद्धा तेलावरती थोडासा परतून घेऊ आपण. तर बघा, वाफ काढून घेतलेली आहे आपण, म्हणजे तेलावरती फ्लावरसुद्धा आपण परतून घेतलेली आहे. तर थोडा गरम मसाला घालू आपण. तर इथे मसाला घातलेला आहे आपण, तो सुद्धा घालून आपण थोडंसं परतून घेऊ. आणि मग नंतर थोडंसं, अगदी थोडंसं पाणी घालू आणि व्यवस्थित शिजवून घेऊ. तर बघा, थोडंसं पाणी घालू आपण. मिक्स करून घेऊ. आता झाकण ठेवू आणि शिजवून घेऊ आपण भाजी. मध्ये मध्ये आपल्याला हलवून घ्यायची भाजी. तर हे बघा, आपली बटाटे आणि फ्लावर शिजलेले आहेत. आता घालू कोथिंबीर. मिक्स करू आणि गॅस बंद करणार आहोत आपण. तर अगदी सोप्या पद्धतीने आपली फ्लावर बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही भाजी टिफिनला सुद्धा बनवू शकता आणि संध्याकाळच्या टायमाला अशा प्रकारे आपण घरच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. तुम्हाला इथे लाल तिखट नसेल वापरायचं तर हिरव्या मिरचीची सुद्धा बनवू शकता. आणि मुलांसाठी तर मिरची तुम्हाला कमी टाकावीच लागेल, त्यात काही हे नाही. पण एक सांगते असे की बुवा, आपल्याला जसे तिखट तुम्ही खात असाल तसे त्या अंदाजाने तुम्ही तिखट वगैरे वापरू शकता. आणि होतेही अगदी पटकन. तसे आणि फ्लावर कशी प्रत्येकाच्या घरात तशी होतेच, फ्लावर बटाटा वगैरे असं. पण थोडीशी आपली काही वेळेला करण्याची पद्धत आपली थोडीशी वेगळी असू शकते. आपली प्रत्येकाची वेगवेगळी हे असतेच थोडीफार. तर ही माझ्या पद्धतीने मी केलेली आहे. तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अगदी मस्त अशी रंग बघा. आपण स्पायसी तिखट बरोबर आपण काश्मीरी लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे छान असा रंग आलेला आहे भाजीला.
तर घालू थोडीशी कोथिंबीर वरतून आपण. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे अगदी सोपी अशी फ्लावर बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. पराठ्यांबरोबर तर अगदी अशी अप्रतिम लागते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.